हॅलो सख्यांनो, नमस्कार. आपण आज अशा भिजवलेल्या डाळीचे वडे करणार आहोत. ही मी एक 4-5 तास अगोदरच भिजायला टाकायची. चण्याची डाळ अशी तुटली पाहिजे हाताने. बघा, अशी तुटली की नाही बोटाने नखाने किती हे करायचे. त्यासाठी साहित्य बघा, थोडासा जास्त बऱ्यापैकी कांदा घेतलाय, आलं, मिरची, लसूण आणि हा थोडासा लसूण आपण पिठामध्ये मिसळणार आहोत, म्हणजे दळलेल्या डाळीच्या दळलेल्या भरडेमध्ये. आणि हे ओवा आणि जिरं अर्धा चमचा आणि ही कोथिंबीर आपली. बघा, कोथिंबीर थोडी जास्त टाकायची बऱ्यापैकी. आता मी हे डाळ वाटून घेते मिक्सरला. ती 5-6 तास भिजवलेली आहे, त्यामुळे चांगली भिजलेली अशी भिजलेली डाळ पाहिजे. नखाने अशी मोडता आली पाहिजे, ती सुटली पाहिजे. हे बघा, आणि थोडासा खाण्याचा सोडा टाकला तरी चालेल, थोडासा. मैत्रिणींनो, तर ही आता आपण अशा छोट्या मिक्सरमध्ये ही डाळ घेतलेली आहे. त्यामध्ये आल्याचे तुकडे, अर्धा इंच आल्याचे तुकडे, नंतर मिरची आणि लसूण हे पण थोडं भरडून घेऊया. ह्या भांड्यात आपण कांदा टाकून घेऊया. जरा थोडंसं मोठं भांडं. नंतर हे ओवा जिरे, नंतर कोथिंबीर सगळीच टाकून घ्या. थोडी जास्त घातलेली आहे. नंतर मीठ घालूया 1 चमचाभर. छोटा चमचा म्हणजे 1/2 चमचा घातला. नंतर थोडीशी धना पावडर. सगळ्यांनी हे वडे डाळीचे वडे खूप टेस्टी होतात. तर हे आता आपलं मिश्रण तयार आहे. हे असं कांदा पहिला आपण चुरून घ्यायचा हाताने, एकत्र करून घ्यायचा आणि नंतर त्यामध्ये ही वाटलेली डाळ टाकायची. आपण आता चांगली मिक्स करून घेऊया आणि मी वडे बनवायला घेते ते. सख्यानो, तर हे आपलं आता असं मिश्रण तयार आहे. एक 2-3 मिनिटच रेस्टला ठेवलं. आता आपण फ्राय पॅन ठेवूया आणि तळायला घेऊ. शालो फ्राय करायचे आहेत आपल्याला.
सख्यानो, आता आपलं तेल गरम झालं, ते शालो फ्राय करून घेऊया आपण. चणा डाळीचे, भिजवलेल्या चणा डाळीचे वडे, एकदम सोपं आणि कमी तेलाचं. कमी तेलाचं. डीप फ्राय केले तर ते खूप तेलकट होतात ना, म्हणून. तर आता हे आपले असे शालो फ्राय आपण करायला ठेवूया. वरून तेलाची धार सोडायची फक्त. जास्त जाड पण नाही करायचे, पातळ पण नाही, असे मीडियममध्ये हे करायचे. बघा कसे छानच होतात ना. एकदम सोपी पद्धत, एकदम सोपी रेसिपी आहे आणि चविष्ट. थोडंसं लसूण जास्त टाका. लसूण जास्त टाकलं ना खूप छान चव येते. मिरची, आलं, लसूणची भरड. बघा झाले आपले. एक ॲट अ टाईम तुम्हाला हे 7-8 वडे होतात. सगळ्यांना मैत्रिणींनो, तर हे आत्ता आपले हे असे वडे, डाळीचे वडे तयार आहेत. बघा एक वाटी डाळीपासून बनवलेले आहे ते, आणि खूप कमी तेलात, एकदम कमी तेलातले. बघा ऑइली अजिबात वाटत नाही. ओके नाही. आवडल्यास तुम्ही मला कमेंट करा, लाईक करा. बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना.